पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत। अजून 4 महिन्याचा त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे। त्यावर अजून 6 महिन्यांची मुदतवाढ रश्मी शुक्लांना मिळू शकते। राज्य सरकारने पाठवलेल्या मुदतवाढ प्रस्तावावर केंद्र सरकार निर्णय घेणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, 4 महिन्यांचा कार्यकाळ रश्मी शुक्ला यांचा बाकी आहे, त्यात पुन्हा त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। नक्कीच ज्या पद्धतीने रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावर आलेत आणि त्यानंतरून त्यांना मुदतवाढीसाठी देखील आता प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात। कारण की लोकसभा निवडणूक आहे आणि आचारसंहिता लागू शकते, यासाठी अगोदरच हा प्रस्ताव आहे तो सरकारकडे आल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे रश्मी शुक्लांना ही मुदतवाढ मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की ज्या पद्धतीने राज्य सरकार 3 महिन्याची मुदतवाढ तर केंद्राची 3 महिन्याची मुदतवाढ अशी एकूण 6 महिन्याची ही मुदतवाढ आहे ती रश्मी शुक्लांना मिळू शकते। त्यावरची मुदतवाढ आहे मिळण्यासाठी केंद्र सरकारला राज्याने प्रस्ताव पाठवावा लागतो आणि त्यानंतरून ही मुदतवाढ मिळते का त्यावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक आहे, धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे।